आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. निसर्गाचं आपल्या जीवनातलं देणं आणि पर्यावरणाचं महत्त्व ओळखून पालघर जिल्ह्यातल्या लिलकपाडा या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक देसले यांनी वृक्ष लागवडीचा विडा उचलला. ऐकूयात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. देसले यांनी आणि त्यांच्या शाळेतल्या मुलांनी आयुर्वेदात उपयोगात येणाऱ्या झाडांच्या बिया एकत्रित केल्या. माती, गांडूळ खत, विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून 45,000 सीड बॉल तयार केले आहेत. देसले आणि त्यांच्या शाळेतल्या मुलांनी तयार केलेल्या सीड बँकेत आता 30 ते 32 प्रकारच्या झाडांच्या बिया जमा झाल्या आहेत. धुळे, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, रायगड, नवी मुंबई, अमरावती, अकोला, नांदेड, चंद्रपूर यासारख्या शहरात या बिया पाठवल्या गेल्या आहेत, ज्या माध्यमातून या भागामधले शिक्षक आणि विद्यार्थी या पर्यावरणपूरक उपक्रमात जोडले गेले. हे सीड बॉल्स जून जुलै महिन्यात विविध ठिकाणच्या डोंगरांवर आणि काही ठिकाणी टाकण्यात येतील, ज्या माध्यमातून पावसाळ्यात त्या ठिकाणी नवी झाडं तयार होतील. पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा विक्रमी उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.